नमस्कार मित्रांनो, आज आपण सराव संच 2.4 पाहणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न, खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ABCच्या किमती लिहा। त्यामधील पहिलं गणित आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0। आता आपण ABCच्या किमती लिहूया। A बरोबर 1, B बरोबर वजा 7, C बरोबर अधिक 5। आता दुसरं गणित 2m वर्ग बरोबर 5m वजा 5। आता हे गणित आहे ना, ते ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात मांडलेलं नाहीये, तर या स्वरूपामध्ये याची मांडणी करून घेऊया। मग जे काही बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे हे इकडे आणायचं आहे। 2m वर्ग इथं अधिक 5 आहे, इकडे आल्यानंतर ते वजा होईल, वजा 5m, हे वजा 5 आहे, इकडे आल्यानंतर अधिक होईल, अधिक 5 बरोबर 0। आता आपण ABCच्या किमती लिहूया। A बरोबर 2, B बरोबर वजा 5, C बरोबर 5 अधिक 5 आहे ते 5 येईल। प्रश्न दुसरा, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा। त्यातील पहिलं गणित आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। आता आपण ABCच्या किमती लिहूया। A बरोबर 1, B बरोबर 6, C बरोबर 5। आता सूत्र बघा, B वर्ग वजा 4AC। आता या सूत्रामध्ये किमती घातलेल्या आहेत। B ची किंमत आहे 6, 6 वर्ग वजा 4 गुणुले 1 गुणुले 5, 6 चा वर्ग आला 36 वजा 4 एके 4, 4 पंचे 20, 36 वजा 20 उत्तर आले 16। त्या पुढचं सूत्र लिहूया। x बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a। तर याच्यामध्ये किमती घालूया आपण। b किती आहे 6 वजा 6 अधिक वजा त्या करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 16, ती आपण इथे तशीच घ्यायची, छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे 1 वजा 6 अधिक वजा हे करणे चिन्हातनं बाहेर येईल, तर 4 चा वर्ग 16 आहे, मग बाहेर काय येईल 4 छेद 2 एके 2 वजा 6 अधिक 4 छेद 2 किंवा वजा 6 वजा 4 छेद 2 बरोबर वजा 2 छेद 2 किंवा वजा 10 छेद 2। आता पहा, वजा 2 छेद 2 ला भाग गेला, बेके बे, भागाला वजा 1 किंवा त्या 2 छेद 10, बे पंचे 10 आलं, मग इकडे काय आलं वजा 5। सूत्र लिहूया आपण। b वर्ग वजा 4ac। आता या सूत्रामध्ये आपण किंमत घालूया, बरोबर b वर्ग, b किती आहे वजा 3 वर्ग वजा 4 गुणुले a किती आहे 1 गुणुले c किती आहे 2, 3 चा वर्ग 9 वजा 4 एके 4, 4 दुनी 8, किती आलं 1। या सूत्रामध्ये घातल्यानंतर याचं उत्तर आलेलं आहे 1। आता याच्या पुढचं सूत्र घालूया आपण। x बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद
2a. तर बरोबर वजा बी किती आहे, जे बी ची किंमत किती आहे, -3. आता पहा हे वजा चिन्ह, या बी चं हे वजा चिन्ह आणि कंसात -3 अधिक वजा करणी चिन्हामध्ये या सूत्राची किंमत आलेली इथं घालायची आहे. किती आलेली आहे, 1 छेद 2 गुणुले याची किंमत आहे 1. आता हे करणे कंसातनं बाहेर काढायचं आहे, म्हणजे वजा वजा इथं अधिक होणार. 3 अधिक 3 अधिक वजा 1 चा वर्ग 1च असतो. हे करणे चिन्हातनं बाहेर आल्यानंतर 1 होते छेद 2 एके 2 बरोबर 3 अधिक 1 छेद 2 किंवा 3 वजा 1 छेद 2 बरोबर 3 आणि 1 4 छेद 2 किंवा 2 छेद 2. 2 एके 2 2 दुनी 4 2 एके 2 2 एके 2 2 किंवा 1. दोन 2.4 मधील प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरं गणित आहे. x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a b c च्या किमती लिहूया. a बरोबर 1, b बरोबर -3, c बरोबर -2. आता सूत्र लिहूया आपण. b वर्ग वजा 4 ac. आता या सूत्रामध्ये किमती भरूया आपण. b वर्ग, b ची किंमत किती आहे, -3. -3 चा वर्ग वजा 4 गुणुले 1 गुणुले 2 म्हणजे किती आलं, -2. तर 3 चा वर्ग म्हणजे 3 त्रिक 9, वजा चिन्ह इथं जाते. आता इथं गुणाकार करायचा आहे आपल्याला. 4 एके 4 4 दोन्ही 8 आणि वजा वजा इथं अधिक होते, अधिक 8. 9 अधिक 8 17. आता पुढचं सूत्र लिहूया आपण. x बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर. आता या सूत्रामध्ये किमती घालूया. b ची किंमत -3, हे याचं वजा चिन्ह, त्यानंतर हे -3 अधिक वजा याची किंमत म्हणजे या सूत्राची किंमत किती आलेली आहे, 17. आणि आपण करणी चिन्हात घालायचं 17 छेद 2 गुणुले याची किंमत आहे 1 बरोबर. वजा वजा इथं अधिक होते, हे कंसातनं बाहेर आलं. इथं 3 अधिक वजा करणी चिन्हात 17 छेद 2 एके 2. 3 अधिक करणीत 17 छेद 2 किंवा 3 वजा करणीमध्ये 17 छेद 2. वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे 3 अधिक करणीमध्ये 17 छेद 2 किंवा 3 वजा करणीमध्ये 17 छेद 2. 3 नंबरचं गणित आहे. 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0.
ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. तर a बरोबर a ची किंमत किती आली 3, b बरोबर 2, c बरोबर -7. तर सूत्र लिहूया b वर्ग वजा 4ac बरोबर. आता या सूत्रामध्ये आपण किंमत घालायची. b ची किंमत किती आहे 2, 2 चा वर्ग वजा 4 गुणुले a ची किंमत किती आहे 3 गुणुले c ची किंमत आहे -7 बरोबर. 2 चा वर्ग 4, 4 त्रिकोण 12, 12 सत्ते 84 वजा वजा अधिक झालं अधिक 84 बरोबर. 4 अधिक 84 किती झाले 88. पुढचं सूत्र लिहूया m बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर. b ची किंमत किती आहे 2 वजा 2 अधिक वजा करणे चिन्हामध्ये म्हणजे या सूत्राची किंमत इथं आलेली आहे 88 छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे 3. तर आपण इथं 3 घेऊया. वजा 2 अधिक वजा करणे चिन्हामध्ये 88 छेद व्यतिरिक 6. आता या 88 ची आपल्याला फोड करायची आहे. वजा 2 अधिक वजा करणे चिन्हामध्ये 88 ची फोड पहा 22 गुणुले 4 22 चोक 88 छेद 6 बरोबर. वजा 2 अधिक वजा आता या करणी चिन्हातून बाहेर काय निघतंय 2, 2 चा वर्ग 4 त्यामुळं 4 हे करणी चिन्हातून बाहेर निघताना काय निघतंय बाहेर 2 करणीमध्ये 22 छेद 6. आता यामध्ये पहा हे 2 काय आहे कॉमन आहे. हे आपण कॉमन बाहेर काढूया. 2 कंसामध्ये 1 राहणार इथं वजा 1 करणी चिन्हामध्ये 22 छेद 6 बेके बे बेत्रिक 6. ते सामायिक 2 आहे तिथं त्याबद्दल बाहेर काढला आपण 2 कंसामध्ये राहिलं वजा 1 अधिक करणी चिन्हात 22 छेद 6 बरोबर. बेके बे बेत्रिक 6 मग वजा 1 अधिक करणी चिन्हात 22 छेद 3 किंवा 1 अधिक करणी चिन्हात 22 छेद 3 हे उत्तर येईल. 4 नंबरचं गणित 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. a बरोबर 5 b बरोबर वजा 4 c बरोबर वजा 2. सूत्र बघा b वर्ग वजा 4 ac बरोबर. सूत्रात किमती घालूया. b किती आहे वजा 4 कंसाचा वर्ग वजा
4 गुणुले ए ची किंमत आहे 5 गुणुले सी ची किंमत आहे -2. 4 चौक 16 वजा वजा इथे काय होते अधिक 4 पंचे 20 20 दुनी 40 16 अधिक 40 56. आता त्याच्या पुढचं सूत्र घालूया. m बरोबर वजा b अधिक वजा करणे चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर b ची किंमत किती आहे -4 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 56 आलेली आहे छेद 2 गुणुले a ची किंमत आहे 5. इथे वजा वजा अधिक होते अधिक वजा कंसामध्ये 56 ची आपण आता फोड करायची. 56 ची फोड आली 14 चौक 56 छेद 5 दुनी 10 बरोबर 4 अधिक वजा. आता करणी चिन्हातनं बाहेर काय येणार वर्गमूळ 2 म्हणून काय आलं बाहेर 2 करणी चिन्हात 14 छेद 10. आता बघा इथं 4 आणि या दोनामध्ये सामायिक बाहेर काय निघतंय 2. तर इथं लिहिलं 2 इथं राहिले 2 कंसामध्ये अधिक वजा करणे चिन्हात 14 छेद 10. ह्या 2 या 10 ला भाग जातोय बेके बे पंचे 10. काय आलं 2 अधिक वजा करणे चिन्हामध्ये 14 छेद 5. या 2 अधिक करणे चिन्हात 14 छेद 5 किंवा 2 अधिक किंवा 2 वजा करणे चिन्हात 14 छेद 5. 5 नंबरचं गणित आहे y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता आपण समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहूया. आता हा जो काही छेद 3 आहे हा आपल्याला आता घालवायचा आहे. यासाठी काय करायचं की समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 3 ने गुणूया. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणू. 3 गुणुले y वर्ग अधिक 3 गुणुले 1/3y बरोबर 3 गुणुले 2. इथं पहा 3y वर्ग आलं अधिक ह्या 3 ला हे 3 गेलं इथं राहिलं y बरोबर 6. आता हे 6 आपण इकडे घ्यायचं आहे. 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. आता ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून
आता ए ची किंमत किती आहे 3, बी ची किंमत 1, सी ची किंमत -6. आता आपण सूत्र लिहूया. बी वर्ग वजा 4ac बरोबर. आता या सूत्रात किमती घालूया. बी ची किंमत किती आहे 1, 1 चा वर्ग वजा 4 गुणुले ए ची किंमत किती आहे 3 गुणुले सी ची किंमत किती आहे -6. 1 चा वर्ग 1. आता याचा गुणाकार करूया. 3 चौक 12, 12 संग 72 आणि वजा वजा आले अधिक. 1 अधिक 72 73 झालेला आहे. आता आपण y ची किंमत काढायची आहे. म्हणून सूत्र लिहूया. y बरोबर वजा b अधिक वजा करणे चिन्हात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता आपण y ची किंमत काढूया. y बरोबर वजा b अधिक वजा करणे चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर वजा b ची किंमत किती आहे 1 अधिक वजा करणे चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 73 छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे 3 बरोबर वजा 1 अधिक वजा करणे चिन्हात 73 छेद 6. आता उत्तर काय ते पहा. वजा 1 अधिक करणे चिन्हात 73 छेद 6 किंवा वजा 1 वजा करणे चिन्हात 73 छेद 6. 6 नंबरचं गणित बघा. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a बरोबर 5, b बरोबर 13, c बरोबर 8. त्या सूत्र लिहूया. b वर्ग वजा 4ac b किती आहे 13, 13 चा वर्ग वजा 4 गुणुले a ची किंमत आहे 5 c ची किंमत आहे 8 बरोबर 13 चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20, 20 8 160 बरोबर 179 वजा 160 किती आलं 19. आता आपण x ची किंमत काढायची आहे. x बरोबर वजा b अधिक वजा करणे चिन्हात b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत किती आहे 13 वजा 13 अधिक वजा करणे चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आलेली आहे 19. इथं आपलं सूत्रात 2a राहिलेलं आहे छेद 2 गुणुले a ची किंमत किती आहे 5 बरोबर वजा 13 अधिक वजा करणे चिन्हात 19 छेद 5 दुनी 10